महिलांचे अंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड व्हायरल करायची धमकी, हॉटेल मालक अटकेत। बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। शेगाव शहरातील खामगाव मार्गावर असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा भयंकर प्रकार घडला असून स्वतः हॉटेल मालकानं सर्व मर्यादा ओलांडून आपल्या हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं समोर आलंय। या हॉटेलच्या मालकाने महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे अत्यंत वैयक्तिक आणि खासगी फोटो व व्हिडिओ चोरून काढले आणि ते इंटरनेटवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। या भीतीचा गैरफायदा घेऊन नराधम हॉटेल मालकानं संबंधित पीडित महिला कर्मचाऱ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र हे प्रकरण पोलिसात पोहोचल्यानंतर हा मालक पुरता अडकलाय। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शेगाव हे संत गजानन महाराजांच्या वास्तव्याने पुण्यात झालेलं एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचं ठिकाण मानलं जातं। या शहरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। भाविकांच्या आणि पर्यटकांच्या सोयींसाठी शहरात अनेक हॉटेल्स, लॉज आणि खानावळी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। याच शहरातील खामगाव रस्त्यावर हॉटेल अतिथी नावाचे एक नामांकित हॉटेल सुरू आहे। या हॉटेलमध्ये परिसरातील आणि ग्रामीण भागातील अनेक गरीब आणि गरजू महिला आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी हातावर पोट असल्यानं रोजगाराच्या शोधात कर्मचारी म्हणून कामाला आहेत। या सर्व महिला प्रामाणिकपणे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात। मात्र या महिलांच्या गरिबीचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घेणारा एक क्रूर चेहरा याच हॉटेलचा मालक ज्ञानेश्वर लिप्ते याच्या रूपाने समोर आलाय, ज्यामुळे संपूर्ण शेगावकर नागरिक सुन्न झालेत। या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी आहे की पीडित महिला काही महिन्यांपासून खामगाव मार्गावरील या हॉटेल अतिथीमध्ये काम करत होती। हॉटेलच्या आवारातच महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीची आणि अंघोळीची व्यवस्था करण्यात आली होती। याचाच गैरफायदा घेऊन हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते यानं अत्यंत विकृत मानसिकतेतून महिला कर्मचाऱ्याच्या खासगी क्षणांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली। एका दिवशी जेव्हा पीडित महिला हॉटेलमधील बाथरूम मध्ये अंघोळ करत होती तेव्हा आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याने चोरून लपवून आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या। या कृत्याची कोणतीही भीती किंवा लाज न बाळगता त्याने या डिजिटल पुराव्यांचा वापर पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी करण्याचं ठरवलं। काही दिवसानंतर त्याने हे फोटो आणि व्हिडिओ पीडित महिलेला दाखवले आणि तिला पुरतं घाबरवून सोडलं। ज्ञानेश्वर लिप्तेनं पीडितेला स्पष्ट शब्दात धमकी दिली, जर तिनं त्याचं ऐकलं नाही किंवा त्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून इंटरनेटवर व्हायरल केले जातील। यामुळे समाजात तिची आणि तिच्या कुटुंबाची मोठी नाचक्की होईल। एका सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील महिलेसाठी ही धमकी अत्यंत भयानक होती। आपली अब्रू चव्हाट्यावर येण्याच्या आणि समाजात तोंड दाखवण्यास जागा न उरण्याच्या भीतीपोटी पीडित महिला सुरुवातीला प्रचंड मानसिक दडपणाखाली आली। याच भीतीचा आणि तिच्या असहायतेचा अवाजवी फायदा उठवत आरोपीने हॉटेलमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। तसेच तिला वारंवार आपल्या वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न तो करत राहिला। हा छळ केवळ शारीरिक आणि मानसिक पातळीपुरता मर्यादित राहिला नाही। जेव्हा पीडित महिलेने त्याच्या या कृत्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते यानं तिच्या गरिबीचा आणि जातीचा उद्धार करत अत्यंत हीन दर्जाची जातीवाचक शिवीगाळ केली। तू एका विशिष्ट मागासवर्गीय समाजाची असल्यानं तुझे कोणीही ऐकणार नाही आणि पोलिसात गेल्यास तुझी अब्रू मी धुळीस मिळवेन, अशा शब्दात त्यानं तिला धमकवलं। या सातत्यानं होणाऱ्या छळामुळे आणि जातीवाचक अपमानामुळे पीडित महिला पूर्णपणे खचून गेली होती। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर महिला कर्मचाऱ्यांनाही या नराधमाच्या विकृत प्रवृत्तीचा सामना करावा लागत असल्याच्या चर्चा आता शहरात रंगू लागल्यात, ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक दिवस हा भयानक छळ सहन केल्यानंतर पीडित महिलेनं अखेर या अन्यायकारक वागणुकीविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतला। तिनं आपल्या मनातील भीती बाजूला सारली आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याने थेट शेगाव पोलीस स्टेशन गाठलं। तिनं महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपल्या सोबत घडलेला संपूर्ण थरार आणि हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याच्या काळ्या कृत्यांचा पाडाच वाचला। एका गरीब महिला कर्मचाऱ्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पद असून तिच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत शेगाव पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवली। घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन शेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या। पीडितेच्या सविस्तर जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार लैंगिक अत्याचार, विनयभंग, धमकावणे आणि अत्यंत कडक अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून खामगाव रस्त्यावरील हॉटेल अतिथीवर धाड टाकली आणि आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याला राहत्या घरातून आणि हॉटेल परिसरातून तात्काळ अटक केली। पोलिसांनी त्याचा गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक साहित्य देखील जप्त केलंय।
ज्ञानेश्वर लिप्ते याला अटक झाल्याची बातमी शेगाव शहरात आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली। संतनगरीत एका नामांकित हॉटेलच्या मालकानं आपल्याच महिला कर्मचाऱ्यासोबत असं कृत्य केल्याचं समजताच नागरिकांमधून, विविध सामाजिक संघटनांमधून आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। शेगाव सारख्या पवित्र ठिकाणी अशा विकृत आणि नराधम प्रवृत्तीच्या माणसांमुळे शहराच्या नावावर डाग लागत असल्याची भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला असून आरोपीला न्यायालयात हजर करून कडकडीत पोलीस कोठडी मिळवावी आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून त्याला फाशी शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते।